दिवशी अचानक रविवार असताना मला घरी एक फोन आला. बोलणारा पोलीस मला अत्यंत वरिष्ठ अधिकारी होता, की मला पाहिजे तशी बावली तुम्ही करून द्याल का? म्हटलं काय? म्हणाले मला राज कपूरची बावली करून पाहिजे. ते येऊन उभे राहिले. त्यांनी माझ्या समोर राज कपूरचा फोटो दाखवला आणि तो मेरा नाम जोकर मधला फोटो आणि ते म्हणाले मला याची बावली करून दिली. मी जयंत साठे. व्यवसायाने आणि शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. शिक्षण झाल्यानंतर मुंबईमध्ये काही दिवस नोकरी केली. त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक नोकरी केली. माझं बेसिक आवड ही डिझायनिंगची असल्यामुळे मी टू डिझाईनमध्ये जास्त काम करत होतो. शेवटची नोकरी केल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की आता आपल्याकडे बऱ्यापैकी अनुभवाचा हे झालेला आहे. तेव्हा स्वतःचा काही उद्योग सुरू करावा. त्याकरता मी स्वतः काही पेटंट्स घेतली होती ती असं करून माझी स्वतःची फॅक्टरी स्वतः राजा इंडस्ट्रीच्या नावाने चालू केली. शाळेत असताना सुद्धा गणपतीच्या कारखान्यात जाऊन मी पूर्ण वेळ शाळेत झाल्यानंतर गणपती करायला शिकत होतो. तिथपासून तो प्रवास सुरू झाला. असे करता करता मला एक दिवस अचानक बाजारामध्ये जॅपनीज डॉल्स बघायला मिळाले मुंबईच्या बाजारामध्ये. तेव्हापासून माझा वेगळा प्रवास आणखीन सुरू झाला. हे मुंबईला जाऊन मी एका बाईंकडनं जॅपनीज डॉल्स करायला शिकत होतो. त्यांचं नाव मनोरमा खडपे. त्यांनी सुरुवातीला माझी टेस्ट घेतली, की तुम्ही स्वतः करणार का बायकोनी केलेलं आणून दाखवणार? मला देवळात गणपतीच्या कारखान्यात काम केल्यामुळे या सगळ्या गोष्टी येत होत्या. तेव्हा मी सांगितलं, की हे सगळं मी करू शकतो. तेव्हा मग त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. तर मी दर शनिवार रविवार त्यांच्याकडे ठाण्याला जाऊन जॅपनीज डॉल्स शिकत होतो. आता मी वेगळ्या देशात त्या बाहुल्या आणून त्याच्यावर अभ्यास करून माझी स्वतःची डॉल मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस बनवली, की जी 50% इंजिनिअरिंग होती आणि 50% हँडीक्राफ्ट होती. त्याकरता मला त्याचा खूप उपयोग झाला. त्यामुळे अतिशय सुबक आणि चांगली बाहुली मी कमी खर्चामध्ये लोकांना देऊ शकतो. नमस्ते, मी सुनीता जोशी आळवे. मी 1993 पासून क्रिएटिव्ह हँड्समध्ये जॉईन झाले. मला हस्तव्यवसायाची आधीपासून आवड होते, पण सरांच्याकडून इथे खूप काही शिकायला मिळालं हस्तव्यवसायाचं. आणि मी इथे बाहुल्या सर उभ्या करून देतात आम्हाला. आम्ही त्याचे सुशोभन, केस लावणे, बांगड्या घालणे, साडी नेसवणे, ब्लाऊज नेसवणे, तसंच क्राफ्ट किटचे कटिंग करणे, पॅकिंग करणे, तयार सॅम्पल बनवणे वगैरे आम्ही करते काम. तेव्हा मी एक लोकांना सांगत असे, जे काय तुम्ही मागाल ते मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे. त्यामध्ये एका माणसाने माझ्याकडे 50 वर्ष जुनी वरात करून मागितली. तर त्यावेळेला वरातीचं स्वरूप हे कसं असायचं, तर बैलगाडीमध्ये नवरा-नवरीला बसवून गावातल्या देवळामध्ये घेऊन जायचे. तिथे देवाला नमस्कार करून नवरा-नवरी घरी जात असत. एक दिवशी अचानक रविवार असताना मला घरी एक फोन आला. बोलणारा पोलीस मला अत्यंत वरिष्ठ अधिकारी होता, की मला पाहिजे तशी बावली तुम्ही करून द्याल का? म्हटलं काय? म्हणाले मला राज कपूरची बावली करून पाहिजे. समोर राज कपूरचा फोटो दाखवला आणि तो मेरा नाम जोकर मधला फोटो होता आणि ते म्हणाले मला याची बावली करून दिली. म्हणून मला एक 8 दिवस वेळ द्या. 8 दिवस मी अभ्यास करतो त्याचा. मी काय तो सिनेमा पाहिला नव्हता. तेव्हा मग त्याची सीडी मिळवून तो सिनेमा सगळं बघितला आणि त्याच्यातला जो शेवटचा सीन होता, तो त्यांना करून पाहिजे होता. तर त्यामध्ये हातात हृदय घेऊन ते पळून फुटतं असंच दाखवलं असतं. या 8 दिवसांनी ते मला भेटायला आले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, "हे तुम्ही कशाकरता करताय?" त्यामुळे माझा कलीग आहे, तो रिटायर होतोय, तो राज कपूरचा फॅन आहे. म्हणलं, "असंच असेल तर हा हा हृदय फुटतं हा दाखवण्यापेक्षा हात पुढे करून तुम्ही भेटायला त्याला जाताय, हे दाखवणं जास्त संयुक्तिक होईल." ते अत्यंत अचंबित म्हणाले, "तुम्ही वडिलांकरता एवढा विचार करता का?" म्हटलं, "हो, करतो." त्यामुळे मग त्याने ते ॲक्सेप्ट करून त्या पोजमध्ये बाहुली माझ्याकडनं करून घेतली. मावळ्याची बाहुली खूप हिट झाली. मला एक अचानक संधी आली, की माझे एक मित्र आहेत, तर ते माझ्याकडे एक प्रपोजल घेऊन आले, की आपल्याकडे ज्या मॅचेस होतात, इंटरनॅशनल मॅचेस, त्याच्याकरता ट्रॉफी म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो का? मावळ्याच्या हातामध्ये टेनिसचा बॉल आणि रॅकेट दिली तर. म्हटलं लोकं धरून मारतील मला मावळ्याच्या हातात टेनिस बॉल. त्याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही बघू. ट्रॉफी परदेशी गेल्यानंतर लोकांनी त्या मागवून तिकडनं या ट्रॉफीज नेल्या. हळदणकर नावाचे एक गाजलेले पेंटर आहेत. त्यांचं एक पेंटिंग आहे. दिवा घेऊन देवळात जाणारी बाई असं त्याच्यामध्ये पेंटिंग आहे. त्यावर
आधारलेली ही बाहुली केली आहे. तिच्या हातामध्ये दिवा असून चेहऱ्यावर पडणारा प्रकाश हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कुठलीही बाहुली करताना प्रत्येक बाहुलीच्या कॅरेक्टरचा संपूर्ण विचार आणि तपशील हाती आल्याशिवाय मी कधीही बाहुली केली नाही. ती आता एक महाराष्ट्रीयन बाई घेतली तर तिच्या पायात जोडवं कायम असतं. गळ्यामध्ये एक मणी आणि काळी पोत दिसणार, हातात बांगड्या दिसणार, हलणाऱ्या बांगड्या, परत नुसत्या चिकटवलेल्या बांगड्या नाहीत. ही सगळ्या वैशिष्ट्यासकट मी बाहुली करत असल्यामुळे त्या अत्यंत वेगळ्या तऱ्हेने आणि उठून दिसतात. ही ओरिजिनल बाहुली माझ्या एका मित्राकडे होती. त्याने मला 1 महिन्याकरता उधार दिली होती करण्याकरता म्हणून. या बाहुलीचं वैशिष्ट्य असं आहे, की त्याच्या अंगावर जे आर्मर आहे, हे लोखंडाचं नसून चामडं कमावून कडक करून त्याच्यापासून केलेलं चामडं आहे. हे 17व्या शतकातलं आर्मर आहे. त्यावेळेला चेंजिंग आर्मर जे आत्ता अस्तित्वात आहे, ते अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे त्याचे संबंध अंगावरती तुम्ही जर बघाल, हे जे चिलखत आहे, ते चामड्यापासून केलेलं आहे. त्यांचा भाला हा वैशिष्ट्य असतो. कमांडो असल्यामुळे त्याच्या कमरेला दोरी आहे. हा लाल रंगाचा रुमाल आहे. ही सगळी त्याची वैशिष्ट्ये आहेत. मी माझी पत्नी जी स्वतः शास्त्रोक्त संगीताची संगीतालंकार होत्या. त्यानंतर माझ्या 2 मुलीपैकी मंजिरी वझे ही गृहिणी असून स्वतःचा छोटासा व्यवसाय चालवते आणि धाकटी मुलगी सीमा देशमुख ही TV आर्टिस्ट असून नाटक, सिनेमा, अँकरिंग या सगळ्यात बऱ्यापैकी एस्टॅब्लिश आर्टिस्ट आहे. सीमा कायम माझ्याबरोबर असल्यामुळे या सगळ्यामध्ये सीमाचा खूप सिंहाचा वाटा आहे या सगळ्या प्रवासामध्ये असं मला वाटतं.